काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा 2025 साठी कविता सादर करीत आहे. मी संजय वसंत पातुरकर. जानेवारी महिन्यात माझ्या आईला देवाज्ञा झाली. त्यावेळी मी तिच्याजवळ नव्हतो. तिच्यापासून दूर 400 किलोमीटरवर होतो. आणि जेव्हा मला फोन आला की तिला देवाज्ञा झाली म्हणून तडक निघालो. प्रवास मोठा होता. त्या प्रवासात तिचे विचार, तिचे संस्कार आणि तिच्या आठवणी याच होत्या. आई ही गुरु असते आणि अशा माझ्या आईला माझी कविता समर्पित. कवितेचं शीर्षक आहे जन्मदाती आई एक पुण्याई. जन्म दिला संगोपन केलेस, जन्म दिला संगोपन केलेस, सुखदुःखात जगणे शिकविलेस. जन्म दिला संगोपन केलेस, सुखदुःखात जगणे शिकवलेस. कष्ट करण्याची हिंमत दिलीस, कष्ट करण्याची हिंमत दिलीस. काळजाचा ठोका चुकविला काळानं, काळजाचा ठोका चुकविला काळानं. आई शेवटचे दर्शन घ्यायला आलो ग धावून. घरट्यातील पाखर बघती वाट, घरट्यातील पाखर बघतील वाट. तुझ्या विना वास्तू अबोल. थकलो ग आम्ही फार धीर धरून, थकलो ग आम्ही फार धीर धरून. आई शेवटचे दर्शन घ्यायला आलो ग धावून. मातृत्व तुझे, मातृत्व तुझे महान, मायेचं कार्य संजीवनी देई. मातृत्व तुझे महान, मायेचं कार्य संजीवनी देई. देवाचे जिजाऊंचे दर्शन तुझ्यात होई. घडविले आम्हाला तू संस्कारातून, घडविले आम्हाला तू संस्कारातून. आई शेवटचे दर्शन घ्यायला आलो ग धावून. शरीर थकले आशा नाही उरली, शरीर थकले आशा नाही उरली. आयुष्याची गणित जुळता वेळ ही सरली. पोरके झालो तुझ्या अवेळी जाण्यानं, पोरके झालो तुझ्या अवेळी जाण्यानं. डोळे भरून आले वाट तुझी पाहून, डोळे भरून आले वाट तुझी पाहून. आई शेवटचे दर्शन घ्यायला आलो ग धावून. अस्वस्थ मनाला सदैव आठवण, अस्वस्थ मनाला सदैव आठवण. अशक्य आशीर्वादाशिवाय जगणं. खचलो सारे आम्ही वेड्या मनानं, खचलो आम्ही सारे वेड्या मनानं. आई शेवटचे दर्शन घ्यायला आलो ग धावून. शब्द तुझे सदैव ओठी, शब्द तुझे सदैव ओठी. सोडू नको उच्च विचारांची संगत. शब्द तुझे सदैव ओठी, सोडू नको उच्च विचारांची संगत. सुसंस्काराची लाभो दानत, आयुष्याला मग येईल रंगत. विनम्रतेने करतो तुला वंदन, विनम्रतेने करतो तुला वंदन. आई शेवटचे दर्शन घ्यायला आलो ग धावून, शेवटचे दर्शन घ्यायला आलो ग धावून. धन्यवाद.